या अगोदरच्या व्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं की किचन प्लॅटफॉर्मवरती जिथे ना आपला हा वर्किंग स्पेस असतो, खूप सारे इथं काम केलं जातं, अशा ठिकाणी खूप सारे डाग पडलेले होते. तर ते काढण्यासाठी मी भैया पावडर लावून ठेवली होती. तर आजच्या सकाळी मी येण्या अगोदर आहोंनी ते छान क्लीन करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहिलात ना किती चकाचक होतोय ओटा. तर ज्यांनी कोणी मला हे दिलं ना यूट्यूबवरती सजेशन, वन्स अगेन थँक्यू सो मच. चला, सकाळी सकाळी अगदी अर्ली मॉर्निंग जायचं ठरवलं होतं 7:30ला, पण आता होत आहेत जवळपास 8:30 आणि आम्ही आता निघालो डीमार्टला आणि आमची अजून AC बसणार आहेत बरं का. हे बघा, गॅलरीमध्ये आणून ठेवलेले आहेत. तोपर्यंत दिल्लीची ही एक न्यूज आली आहे की AC ब्लास्ट झाला, आग लागली आणि खूप साऱ्या लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर ब्रिटिश बोलतोय, मम्मी आपण AC बसवायच्या वेळेलाच हे घडणं गरजेचं होतं का? तर चला निघूया. चिंचवडच्या डीमार्टला जायची माझी इच्छा होती, पण आहोंची इच्छा नाही आहे. ते बोलतात इथंच जाऊया. चलो, मी घेऊ कार. किती दिवस झाले मला कारच नाही दिली आहोंनी. मी झोपेतून उठून चालल्यासारखी वाटते का हो? गडबडीच्या वेळेला म्हणजे असं अर्ली मॉर्निंग कुठं निघायचं असतं, काही काम असतं, तर वेगळा काही ब्रेकफास्ट बनवून खाण्यापेक्षा प्रोटीन पावडर खूप बरी पडते है ना. तर आज आम्ही दोघंही प्रोटीन पावडर पिऊन आलोय आणि नॅक्रोची प्रोटीन चवीला सुद्धा खूप चांगली आहे. ते प्रोटीन पिल्यापासून काय डिफरन्स जाणवतोय असं मला विचारलं होतं, तर खूप डिफरन्स जाणवतो. एनर्जी लेवलमध्ये आपला फरक पडतो, केस गळायचे बंद होतात, स्किन चांगली होते, बऱ्यापैकी त्याचे बेनिफिट्स आहेत. नॅक्प्रोची एकदा चेक करा जर का कोणाला प्यायची असेल, घ्यायची असेल तर. चला, आम्ही एवढंसं बोलेपर्यंत रिमोटला पोचलो सुद्धा आणि मी कार घेणार होते ॲज युजल, नाही घेतलेली. जाताना घेते आता. काय बाकी आहे अजून? काय बघून येऊ? जस्ट बघून ये म्हणे. काय बघून येऊ? चला बघून ये तर बघून येऊया. आता आहोंनी सांगितले एक फेरफटका मारून ये, बघून ये म्हटल्यानंतर काहीतरी घेऊन जायलाच पाहिजे की नाही. तर हे मला खूप आवडलं आहे. छान 360 डिग्री रोटेट होतं आहे हे आणि खूप स्वस्त आहे. 119 रुपयाला समथिंग काहीतरी ते मला मिळाले. तर मी तुम्हाला दाखवले आत्ता की यामध्ये कलर कोणते कोणते अवेलेबल होते. कुठून जाऊया? समोरून का इकडून जाऊया? इकडून चल, मोठा रोड आहे. घेऊ डायरेक्ट आता? हा घे ना, एवढा मोठा रोड आहे आपल्याकडे. वाव, इतकं सुंदर झालं इकडे. हा मग लाईट्स वगैरे बघ ना किती व्यवस्थित झाले. अशा डिझायनर लाईट्स वगैरे दाखव ना समोर रस्ता. हे इझी पडतं ना असं. वाव, सुंदर रस्ता झालाय. सही बात आहे. हा मोठा चौक होणार आहे आता इथे. हे आपल्याला रद्दी द्यायला पण यायचंय प्रवीण. होय. रद्दी देऊन ते जे काही मी प्लांटर्स मागून महिना झालं, त्या प्लांटर्स मध्ये काही प्लांट नाही लावली यार. त्याला छोटीशी ती कुंडी आणि ते हे पाहिजे प्लांट्स. मग पाहिजे तेच घ्यायला यायचंय ना. ए यार, किती जरी दिवसांनी बसलं तरी गाडी व्यवस्थित येतेच की. ते थोडी विसरते. विसरत नसतं. कुठेतरी लॉंग ड्राईव्हला मी एकटीच गाडी घेऊन जाऊ काय रे? जाऊ शकतेस, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे यायचंय आपल्याला. छान छान प्लांट्स आहेत. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. हा सरळ कर, आता कर सरळ. सरळ मागं घेऊ नको, सरळ कर ना जाग्यावर. अजून सरळ नाही झालेलं. हां बस, आता जाऊ दे मागं. बस बस. नाही नाही, बस बस बस. काय म्हणत होता तुम्ही? मध्ये सुद्धा आंबेमोहर राईस नाहीये बघा. म्हणजे काय झालं, काल फिश सोबत खायला इंद्रायणी किंवा आंबेमोहर आणायचा होता आम्हाला. तर आंबेमोहर आमच्या एरियामध्ये कित्येक दुकानामध्ये आहोंना मिळालाच नाही. काय आहो? नाही मिळाला.
आणि एका दुकानात मिळाला तर तो 180 रुपयाला किलो. तर तुमच्या एरियामध्ये आंबेमोहर कसा मिळतो आणि प्युअर आहे का आणि रेट काय चालू आहेत मला नक्की कळवा. आम्हाला माहितीच नव्हतं की आंबेमोहर एवढा महाग झालाय. म्हणजे खूप दिवसांनी आणला आम्ही. शक्यतो आम्ही कोलम आणि आपला दावतचा इंद्रायणी असतो ना लॉंगवाला तो, आणि जो मावळवरून इंद्रायणी नाही सॉरी बासमती म्हणायचं होतं मला, दावतचा बासमती, आणि मावळवरून आणलेला इंद्रायणी होता तो मी माझ्या माहेरी दिला आणि मीठ काही ठेवून घेतला होता तर तो संपला. तर मला असं वाटतंय ना ते पूर्ण अजून एखादी गोणी घ्यायला हवी होती 30 किलोची, कारण गावच्यांना पण ते खूप आवडलं. तर चला आता पटकन हे सगळं सामान लावून घेणार आहे आणि पुन्हा आत्ता आंबेमोहर राईस बनवायचा आहे, कारण फिश करी शिल्लक आहे. आणि एवढे महागडे फिश जो काही तो रावस आणला होता आणि काय बनला होता माहिती आहे काल, खूप मस्त एकदम टेस्टी. हा मला माहिती आहे की आता खूप ऑथेंटिक मालवण किंवा गोवन स्टाईल मी तो बनवला नव्हता, काकीची पद्धत होती आणि तीच मी फॉलो केली, पण एकदम टेस्टी टर्नआउट झाला होता, मस्त बनला होता. तर आता पुन्हा तोच खायचा आहे ना? हो, वेगळा मला स्वयंपाक नाही करावा लागणार ना? नक्की ना? आता ब्रेड होल व्हीटचे ब्रेड आणलेत आम्ही खूप दिवसांनी. आमच्याकडे ब्रेड पाव तुम्ही ऑब्झर्व करत असाल की खूप कमी खाल्लं जातं. तर आता खूप दिवसांनी आणला आहे, तर मस्त त्याला तुपात भाजणार आहे आणि अमूलचं बटर आणि जॅम लावून खाणार आहोत. आणि दुपारी या लोकांना भूक लागणारच मला माहिती आहे, तर त्यांच्यासाठी मी भात लावणार, म्हणजे भात आणि फिशची करी खाता येईल. आणि फ्राय केलेले फिशसुद्धा आहेत, त्यांना जस्ट पुन्हा आता गरम करावं लागेल. तर हे असं आत्ताचं आहे. मला एक डान्स शूट करायचं आहे, त्याच्यासाठी ही सारी धडपड सुरू आहे. हे सगळं सामान लावून घेते आणि यांना खायला देते आणि मग मस्त डान्स शूट करते. आज दिवसाच करणार आहोत, कारण दुपारनंतर पुन्हा AC इन्स्टॉलेशनला येणार आहेत, जे काल आले नव्हते. चला. आता असं वाटतंय विजय सेल्समध्येच खरंच शॉपिंग केली असती ACची तर बरं झालं असतं. हे रिलायन्सवाले ना अजिबात कोऑपरेट करत नाही आहेत. किती दिवस झाला आम्ही मागे लागलो आहे. बुधवारी रात्री AC परचेस केलेले आहेत, रविवार आला आज तरीसुद्धा त्यांचे टेक्निशियन इन्स्टॉलेशनला आलेले नाही आहेत. आणि आम्ही डीमार्टचा माल घेऊन आलो आणि आहोना फोन आला की ते येत आहेत 11:30 वाजेपर्यंत. म्हणूनच पटकन हे सामान लावायला घेतलं आहे. खरं तर हे सामान लावणं मला किती 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 बोर वाटतं हे तुम्हाला माहिती आहे. झालं समाधान? झालं समाधान? तुझ्याकडनं झालंय, मी काय नाही केलं. अगं, तो ना कविता किती दिवस झाला वाट बघत होता ही बाटली फुटायची. आता इथं आला की नाही, तो आपल्या दोघींचं व्यवस्थित चालू होतं की नाही, इथं आला बाटली हलवली अशी, ती हलतच होती. मग मी त्याला दुसरी पाण्याची बाटली उचलून दिली. ती एवढा वेळ होती ती हालत, मी आत गेलो एवढा वेळ हालत होती. काय पण आहे, काय पण. तूच मोडलाय. किती छान होती मग काय यार. आणि आता डीमार्ट मधून आलीये ग जस्ट मी, इथे नाही दिसली मला, ही चिंचवडच्या डीमार्ट मधून आणली. प्रीतीशचं खरं तर फक्त निमित्त होतं बरं का. बाटली माझ्याकडूनच पडली आणि फुटली, पण तो समोर होता ना म्हणून मग त्याच्यावरती ब्लेम. तर हे असं आहे. आणि मला ना पायाला कधी काच लागली कळलं सुद्धा नाही. खूप थोडं लागलंय पण रक्त खूप यायला लागले. म्हणजे माझ्याकडे रक्त खूप आहे याचा अर्थ आहे ना. काय हो, आपण पैंजण घ्यायला जाऊया. ते देऊन जुने ना चांगलं छानसं पैंजण. इथंच लागलंय ना? होय. इथं काचेत नाहीये ना? काय आयडिया नाही मला कुठं कुठं लागले. बघ जरा धुतलं मी, चेक कर. जाणवतं एकाच ठिकाणी. सगळ्या घरभर मी रक्त केलं होतं. 11:30 ते येतो बोलले. कोणती पावडर आहे ही? अरे बेंबीला टाकायची पावडर. बेंबीला कुठं टाकायचं? हो, प्रितीश छोटा होता तेव्हा. मी ही वापरली बेंबीला त्याच्या. इथं जाणवते का काय? नाही, इथं काय नाही जाणवत. इथंच लागलंय थोडस. हे सगळं उपयोगाला पण येईल म्हणलं, सगळं चांगलं. कामाला लागूया जरा. येणार आहेत ना ते 11:30ला? होय. प्रीतीश ना मनापासून फिश नाही खात. आता काल त्याने गरम गरम कसेबसे खाल्ले होते, पण आज तो खायला तयार नाही आहे. त्यामुळं सगळा प्लॅन कॅन्सल करून पुन्हा मी स्वयंपाकाला घेतलं. म्हटलं राजमा आहेच भिजवलेला, तर सुखा राजमा आणि राईस तर लावलेलाच आहे कुकरला, पण सोबतच थोड्याशा चपात्याही करूया. म्हणजे कसं आहे, रात्री हा सारा जो काही ACचा घरभर पसारा आणि कचरा होणार आहे तो काढण्यातच माझा वेळ जाणार आहे. पुन्हा मला स्वयंपाकाला वेळ मिळेल की नाही माहिती नाही, म्हणून मी आत्ताच करून ठेवणार आहे. थोड्याशा एक्स्ट्राच्या चपात्या, थोडी एक्स्ट्राची भाजी आणि भात आणि फिश तर आहेतच. फिश आहोच खातील, मी पण नाही खाणार, कारण खरंच मला एवढी
एवढे मनापासून नाहीत आवडत. हां, मी गरम गरम छान एन्जॉय केले काल, पण आज नाही पुन्हा मी डबल खाऊ शकत. खाण्याच्या बाबतीत माझे आणि प्रीतीचे थोडे नखरे असतात. आहोंचं बिचाऱ्यांचं काही नसतं. काही द्याल ते खायला तयार असतात ते. Baby bird and mama bird. आत्ता केलेल्या चपात्या खायला कोणीही तयार नाही आहे बघा. म्हणजे ठीक आहे, वाया तर जाणार नाही माझा स्वयंपाक, रात्रीसाठी होईल. पण आता जे काही ब्रेड घेऊन आलो आहे आम्ही, कारण खूप दिवसांनी घरी ब्रेड आला आहे ना, म्हणजे ना लिटरली मागची वेळ कधीची होती हेही आठवत नाही आहे की कधी ब्रेड आणला होता. इतका रेअरली ब्रेड घरी येतो. तर लगेचच प्रितीशनी फरमाईश केली आहे हाफ फ्राय, चीजची स्लाईस, टोमॅटो केचप घालून मस्त सँडविच करून दे मम्मा. तर त्याला ते करून देते आणि आम्ही दोघांनीसुद्धा जॅम आणि ब्रेड आणि बटर एन्जॉय केलं. आणि चला आता चपाती भाजी नंतर जेव्हा केव्हा भूक लागेल तेव्हा खातीलच. Oh, you're beautiful, you're amazing, you're everything you need, yeah. एक पार्सल मला रिसीव झालं आहे स्काय ईटवाल्यांचं, स्काय ईट फूड. मलाही क्युरियोसिटी आहे की त्यांनी काय पाठवलं आहे. मी बऱ्याच वेळा त्यांचे रील्स पाहिले आहेत, छान पदार्थ असतात. ओके, 12:15 होत आहेत. आत्ता हे टेक्निशियन लोक आलेत. हे बघा, या बाथरूममधून एक पाईप येणार आहे आणि इथे एक युनिट लागणार आहे आणि प्रीतीच्या रूममधलं. आता किती तास घेत आहेत बघूया आपण. 12:15 12:30 होत आहेत. मला प्रश्न पडला आहे की आता मी काय काम करू. कपडे घड्याळात बसली आहे. AC जे आउटडोअर युनिट असतं ना, ते प्रितीशच्या रूमचं इथे बसणार आहे, म्हणजे आमच्या हॉलच्या गॅलरीमध्ये. म्हणजे कसं आहे, मेंटेनन्सला किंवा बाकीच्या कोणत्याही कामासाठी बरं पडेल आम्हाला की आमच्या गॅलरीत असलेलं. कारण इतरांच्या गॅलरीमध्ये किंवा आमच्या खिडकीच्या खाली जर काय लावलं ते, म्हणजे किचनची जी खिडकी आहे, तर ते माझ्या खालच्या मैत्रिणीच्या गॅलरीला जाऊ शकतं आणि त्यांना गरम हवा त्यांच्या किचनमध्ये जाऊ शकते. म्हणूनच मग आम्ही आमच्या गॅलरीत ते युनिट लावतो आहे. पण त्याच्याचसाठी ती जी काही कॉपरची वायर येणार आहे, केबल येणार आहे, ती मात्र खूप लांबून तिथपर्यंत न्यावी लागणार आहे. म्हणजेच खर्च जास्त होणार आहे. चला, तिकडं ते काम चालू झालं आहे, तोपर्यंत मीही एक्स्ट्राची काही माझी कामं काढलेली आहेत जी खूप दिवसांपासूनची पेंडिंग होती. जसं की काही सामान मला शिफ्ट करायचं होतं या डब्यातून त्या डब्यात, आणि काही डब्बे धुवायचे सुद्धा होते. तेच सारे धुवून सुकवून पुसून मी सामान शिफ्ट करून घेतलं आणि व्यवस्थित आत्ता आणलेलं डिमार्टचं सामानसुद्धा माझ्या सोयीनुसार, म्हणजे पटकन घेता येईल अशा हेतूने सगळं काही लावून ठेवूनही दिलं. म्हणजे या निमित्तानं माझं हेही काम झालेलं आहे. हे युनिट तर पटकन लावून झालं, पण केबल घेताना खरं सांगते मी यांना खूप 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 त्रास झाला. म्हणजे आहोंनासुद्धा आणि हे जे काही टेक्निशियन आले होते त्या दोघांनासुद्धा. कारण खरंच इथे काम करायला खूप टफ जात होतं, अवघड जात होतं, पण बिचाऱ्यांनी केलं. हां, चला आता एका ACचं काम झालं आहे, आता दुसऱ्या ACची तयारी. या आमच्या मास्टर बेडरूममधील ACसाठी मात्र कोर कटिंग करावं लागणार आहे आणि त्यांनीच, म्हणजे जे इन्स्टॉलेशनला आलेत ना टेक्निशियन, त्यांनीच या कोर कटिंगवाल्यांना बोलावले. चेक केलं एवढ्यामध्ये कुठे मारू शकतो आपण. मग तुम्हाला हे लेवल किती पाहिजे वरती मारला तर पाईप जाईल ना वरच्या. हां, म्हणजे आम्हाला नंतर ना इथे हे करून घ्यायचंय फॉल सिलिंग. फॉल सिलिंग. हां, बाथरूम. आता असं वाटतंय की आम्ही का मूर्खपणा केला त्यावेळेला. ही सारी कामं आपण इंटेरियरच्या अगोदर का नाही केली. म्हणजे असं कसं काय आम्ही विचार करू शकतो की AC कधी लागणारच नाही. लागणार ना, दूरदृष्टी ठेवून काम करायला हवं होतं. पण चला ठीक आहे. मला ना अगोदर खूप टेन्शन आलं होतं या कोर कटिंगमुळं. आता पूर्ण बाथरूम घाण होणार असं मला वाटलं होतं. पण जेव्हा हे मी पाहिलं ना त्यांनी की ही जी काही सिस्टम बनवली आहे, वा वा वा, मस्त वाटलं मला. की म्हटलं चला ॲटलिस्ट यांनी कचरा तरी नाही केला, म्हणजे इथलं वाचलं. पण या बेडरूमची अवस्था बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे. आणि हे जे काही बेडशीट आहे हे इतकं जुनं आहे. मी आज त्याच हेतूने त्याला अंतरलेलं होतं, म्हणजे मागच्याच 3-4 दिवसापासून ते टाकलेलंच आहे. तर आता हे वापरायचं बंद. चला कामाला लागूया कंबर कसून. किती काही काम चालू द्या. हे बघा, प्रितीश झोपलाय, मस्त आराम चाललाय. ए उठ बाळा, आईस्क्रीम देणार आहे सगळ्यांनाच, तुला पण देते, उठ.
चालू होईल आता. याचं पण ओपनिंग असतं का? 너의 행복을 찾아가는 거야. कसं वाटतं प्रीतिशदा? कसं वाटतंय? मस्त वाटतं. मस्त वाटतंय? चला इकडचं झालं. 나의 잘못인 줄 알았어. आता हे दुसरं युनिट जे आमच्या मास्टर बेडरूमच्या एसीचं आहे. तर याचं आउटडोअरचं युनिट जे आहे ना ते आमच्याच ड्राय बाल्कनीच्या बाहेरच्या साईडला लागणार आहे आणि इथून आता ती केबल फिरवत म्हणजेच अलीकडचं कॉमनचं बाथरूम पास करून आमचं बाथरूम पास करून आतमध्ये जाणार. मस्त उभारून थकून जातो. सर काम करलो सर थोडासा. मी फक्त बघून बघून माझे पाय दुखतायत. अजून हे साफ करायचंय मला. ओ माय गॉड. बघू इकडे बघ रिॲक्शन. हा काय किती झमेले आहेत काय माहिती. आता काय मग तुम्ही अगोदर त्या का नाही बसवलं मग इंटेरियर करतानाच. 8:30 वाजतायत. 8:30. सकाळी 11:30 वाजल्यापासून काम चालू आहे आणि हा सगळ्यात अवघड पार्ट आहे इथला. शिस्तीत साहेबा खाली वाकू नका. फायनली किती वाजले? 10? 10:30. ये शाहरुख जी और तौफिक जी थैंक यू सो मच. बड़ी आपके काम का नहीं है. आपका काम का नहीं है वो चैनल. आपके 2 सब्सक्राइबर बढ़ जाते हैं. हाँ बढ़ा दो ना. शुभ जिंदगी टाइप कर लो. शुभ जिंदगी. ओके.